श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत हा कायमचा आहे, परंतु प्रपंच हा तात्पुरता आहे. ही जर जाणीव आपण ठेवली तर प्रपंचातल्या सुखदुःखांचं आपल्याला काहीच वाटणार नाही. प्रपंच तात्पुरता आहे ही भावना निर्माण करणं हाच ज्ञानयोगाचा मुख्य धर्म होय. आणि सर्वात महत्त्व कशाला आहे तर त्याही पुढे जाऊन माझा हा देह आणखीनच तात्पुरता आहे याचं सतत भान ठेवणं हेच ज्ञानयोगातलं महत्त्वाचं मुख्य तत्व आहे. समर्थांनी म्हटलंच आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. हाच तो ज्ञानयोग आहे. ज्ञानमार्गातून म्हणजेच या सांख्ययोगातून निर्माण होणारा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण प्रत्येक गोष्टीची किंमत काय आहे ही आधी ठरवली पाहिजे. मूल्य काय आहे, नाही का? गीता इज स्पेशली फॉर व्हॅल्युएशन, नाही का? व्हॅल्युएशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू किती, एखाद्या गोष्टीचं मूल्य किती हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि हेच गीतेचं मर्म आहे. भगवंताची किंमत किती, परमार्थाची किंमत किती, प्रपंचाची किंमत किती, आपण साधन जे करतो त्याची किंमत किती, या गोष्टी जर आपल्याला कळल्या आणि खऱ्या अर्थाने समजल्या तर आपल्याला गीता समजली असं म्हणावं लागेल. गीतेच्या शेवटी भगवान म्हणतात, तू मला शरण ये म्हणजे मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या दिव्य दृष्टीने अर्जुनाची ही स्थिती वर्णन केली आहे. ते म्हणतात, मानस सरोवरामध्ये विहार करणारा हा राजहंस जर एखाद्या चिखलाच्या डबक्यामध्ये अडकून बसला तर ज्याप्रमाणे दीनवाणा होतो, दुःखी कष्टी होतो, तसा भगवंताच्या प्रेमामध्ये रंगलेला अर्जुन या मोहाच्या, या मायेच्या, या ममत्वाच्या चिखलामध्ये रुतून बसला. या चिखलात तो अडकला. आणि तोच अर्जुन पुढे म्हणतो की कृष्णा, माझ्या हातून काहीतरी पुण्य घडलेलं आहे म्हणून तू माझ्या संगतीमध्ये आहेस. आणि जर माझ्या हातून पाप घडलं तर तू कायमचा माझ्या हातून निघून जाशील, याचं मला वाईट वाटतं. आणखीन एक सुंदर उपमा ज्ञानेश्वर महाराज देतात. जर एखाद्या बागेला आग लागली तर त्या बागेमध्ये कोकिळ पक्षी क्षणभर सुद्धा राहणार नाही. तसा तू जर माझ्या जीवनातून निघून गेलास तर माझं हिय फुटेल, माझं हृदय फुटेल असं अर्जुन म्हणतो. हे या ज्ञानमार्गाचं मर्म आहे. आपल्या जीवनामध्ये परमात्म्याला इतकं महत्त्व आहे, इतकं महत्त्व आहे, त्याची किंमत, त्याची व्हॅल्यू, त्याचं मूल्य इतकं आहे, इतकं आहे की त्याच्या जवळपास इतर कुठल्याच गोष्टी जाऊ शकत नाहीत. हे आपल्याला कळलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला एका विठ्ठलाशिवाय
कशाचीच किंमत राहिली नाही. आता हे कसं साधायचं याच्यासाठी एक छान मार्ग इथे सुचवलेला आहे. ते म्हणतात की आपल्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख ज्या प्रमाणामध्ये होतं त्या प्रमाणामध्ये आपण त्याला किंमत दिली पाहिजे. आपल्याला झालेल्या दुःखाची तीव्रता पाहून ते दुःख किती महत्त्वाचं आहे हे आपण पाहिलं पाहिजे. त्यावरून त्या गोष्टीची किंमत ठरवली पाहिजे. मग असं करता करता भगवंताची किंमत किती हे जेव्हा आपल्या लक्षात येईल आणि जेव्हा आपण भगवंताचं खरं मूल्य काय आहे हे ठरवू, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञानयोग जमला किंवा समजला असं म्हणता येईल. ज्ञानमार्ग समजून घेण्यासाठी किंवा या मार्गाने जाण्यासाठी माणूस हा खऱ्या अर्थाने अधिकारीच असावा लागतो. सर्वसामान्य माणसांना मात्र ज्ञानयोग किंवा या मार्गाने जाणं आवडत नाही म्हणा, जमत नाही म्हणा, पटत नाही म्हणा किंवा त्यांच्याच्याने होत नाही म्हणा. परंतु सर्वसामान्य माणसांना ज्ञानयोग जमत नाही हेच खरं. मग त्या माणसांनी काय करावं? अशा माणसांनी कर्मयोगाने ज्ञान प्राप्त करून घ्यावं. म्हणजे काय तर आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत निरपेक्ष भावनेने, निस्पृह अंतःकरणाने आणि अत्यंत निरपेक्ष वृत्तीने केलं पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण कर्तव्य समजून केलं पाहिजे. आणि हे कर्म केल्यामुळे मला काय मिळेल अशी फळाची इच्छा न करता आपण कर्म केलं पाहिजे आणि केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं पाहिजे. अशा प्रकारे कर्म करता करताच आपल्याला एक दिवस कधी ना कधी ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून कर्मयोगाच्या मार्गाने जरी आपण गेलो तरी सुद्धा आपण शेवटी त्या ज्ञानमार्गापाशीच जाऊन पोहोचतो. आपण मनाने आलेल्या संकटाला, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकतो. आपल्या मनाची तयारी होते, आपला संकल्प दृढ होतो. आणि मग हे सारं अशाश्वत आहे, हे सारं दुःखदायक आहे, यामध्ये काहीच अर्थ नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळू लागतात. आणि एक भगवंतच तेवढा शाश्वत आहे, तोच मला खऱ्या अर्थाने समाधान देऊ शकतो, तोच मला आनंद देऊ शकतो, तोच मला शांती देऊ शकतो. या गोष्टी हळूहळू आपल्याला पटू लागतात. आणि मग इतर गोष्टींच्या मानाने भगवंताचं मूल्य आपल्या लक्षात येतं. प्रपंच हा मोडका आहे, नासका आहे, त्रासदायक आहे, कष्टदायक आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपली प्रपंचाबद्दल असणारी किंमत कमी होते आणि भगवंताबद्दल असणारी किंमत वाढू लागते. देह नाशवंत आहे, आज ना कधी उद्या तो जाणार आहे, याची जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला जाणीव निर्माण होते त्याच वेळेला हा देह चालवणारा जो आत्मा आहे तो मात्र अमर आहे, कायम आहे, शाश्वत आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि जशी जशी आपली देहबुद्धी क्षीण होत जाईल, कमी कमी होत जाईल, तशी तशी आपली आत्मवृत्ती किंवा आत्मदृष्टी वाढत जाते.
महाराज म्हणतात हे सगळं असंच होणार असं आपण गृहीत धरायचं आणि आपण भगवंताची भक्ती करण्यामध्येच स्वतःला सामावून घ्यायचं. भक्ती मार्गाने जाता जाता, कर्म मार्गाने जाता जाता एक दिवस आपल्याला ज्ञान प्राप्त होईल आणि हा भगवंतच माझ्या आयुष्यामध्ये सर्वोच्च मूल्य असणारा आहे याची जाणीव निर्माण होईल. हे सगळं समजणं यालाच ज्ञान असं म्हणतात आणि हेच ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि याचं आणखीन पुढं जाऊन मी नाही तूच इथपर्यंत आपल्या मनाची दृढता निर्माण करायची आहे. आपण आज द्वैतामध्ये आहोत. कधी ना कधी आपल्याला त्या अद्वैतापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे आणि अद्वैतामध्ये दोन गोष्टींपैकी एक गोष्ट नाहीशी व्हावी लागते, तेव्हा एकच गोष्ट शिल्लक राहते. आता या जगामध्ये कायम टिकणारा जर भगवान आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे, तर अद्वैतामध्ये केवळ तोच आणि तोच फक्त शिल्लक उरतो. बाकी सगळ्या गोष्टी तिथे नाहीशा होतात, गौण असतात. मग आता मी आणि भगवंत या द्वैतातून जर आपल्याला अद्वैतामध्ये जायचं असेल तर कोण नाश पावणार? तर मी नाश पावलं पाहिजे. आता मी नाश पावायचा म्हणजे मी मारला पाहिजे. म्हणजेच माझ्यातला अहम, माझ्यातला अहंभाव, माझ्यातला अहमपणा, माझ्यातला अहंकार मारायचा आहे. आणि मी नाही तूच, मी नाही तूच, मी नाही तूच ही अवस्था आपल्या मनाला प्राप्त झाली पाहिजे. आणि केवळ भगवंतच आहे, याच्याशिवाय अन्य कुणीही नाही, ही अनन्यता आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. महाराज म्हणतात एक माणूस बाजारामध्ये चिंच घ्यायला गेला. त्याने 3-4 नमुने पाहिले, तर त्यातली कोणती चिंच तो घेईल? याचं उत्तर असं आहे की जी जास्त आंबट आहे तीच चिंच तो घेईल. तसं संसाराचं लक्षण हे दुःख देणं हे आहे. मग ज्या संसारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दुःख होईल तो संसार चांगला नव्हे का? बघा, महाराजांनी किती मार्मिकपणे आपल्या या वर्मावर बोट ठेवलं. म्हणजे ज्याच्या संसारामध्ये जास्तीत जास्त दुःख आहेत त्याचा संसार सर्वात चांगला असं महाराज म्हणतात. का? कारण तो तुम्हाला लवकरात लवकर मुक्त करतो, वैराग्य प्राप्त करून देतो, संसार नकोसा होतो आणि मग आपल्याला भगवंत हवा असा वाटू लागतो. याच्या उलट ज्याचा संसार चांगला आहे, ज्याची बायको चांगली आहे, ज्याची मुलं बाळं चांगली आहेत, तो त्या संसारातून मुक्त होऊच शकत नाही, तो बाहेर पडूच शकत नाही. तो दिवसेंदिवस बायकोमध्ये गुरफटत जातो, मुलाबाळांमध्ये गुरफटत जातो आणि तो बद्ध आहे तर आणखीन 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 बद्ध 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 होत जातो.
चिखलात रुतल्याप्रमाणे तो आणखीन आणखीन खोल खोल जातो. म्हणून महाराज म्हणतात, ज्याच्या संसारामध्ये दुःख जास्त, ज्याच्या संसारामध्ये त्रास जास्त, ज्याच्या संसारामध्ये बायको मुलं त्रासदायक आहेत, कष्टदायक आहेत, तो संसार चांगला. कारण तोच संसार आपल्याला शाश्वत असणाऱ्या भगवंताकडे जाऊ देतो. आणि मग आपण विचार करू लागतो की आजपर्यंत या संसारातून जर मला दुःखच मिळालेली आहेत, तर मी लवकरात लवकर बाहेर पडणं योग्य नाही का? आणि असा विचार जेव्हा आपण खऱ्या अर्थाने करू लागतो, तेव्हाच आपण या संसारातून मुक्त होतो आणि मग भगवंताकडे ओढले जातो. अन्यथा सर्वसामान्य माणसं इतकी कोडगी असतात, कितीही दुःख आलं, कितीही आघात झाले, कितीही परिस्थिती त्रासाची झाली, तरी देखील ते आपल्या संसाराची, प्रपंचाची आसक्ती सोडत नाहीत. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञान मार्ग किंवा हा जो सांख्य योग आहे, तो सर्वसामान्य माणसांचा नव्हे. का? कारण आपल्याला प्रपंचाची, संसाराची आपल्याला ही आसक्ती सुटत नाही. म्हणून माणसाची तयारीच असावी लागते आणि तो विवेकाने विचार करणारा असावा लागतो. अशाच लोकांसाठी हा ज्ञानमार्ग आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.